माया ममतेची आई बहिणीची माया ममतेची नाही तुला काळजी रे या सरकारचं करायचं काय करायचं काय या सरकारचं करायचं काय खाली डोक्यावरती पाय खाली डोक्यावरती पाय खाली डोक्यावरती पाय। नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल न्यूज। आणि दिवाळीच्या तोंडावर चंद्रपूर तालुक्यातील अडकूर येथे हजारो महिला मायक्रो फायनान्सच्या चाललेल्या वसुली विरोधात रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करताना दिसून आल्या। भाजप युवा मोर्चाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सौराष्ट्रबाबा देसाई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन नियोजन करण्यात आले होते। सरकारच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री बंटी उर्फ सतीश पाटील हे आंदोलनस्थळी उपस्थित राहून ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार अशी भूमिका आंदोलनकर्त्या महिलांनी घेतली। दरम्यान पालकमंत्री कामानिमित्त मुंबई येथे असल्याने त्यांचे प्रतिनिधी विक्रम चव्हाण पाटील व तात्यासाहेब देसाई शिरोलीकर यांनी निवेदन स्वीकारून आपले म्हणणे पालकमंत्र्यांसमोर मांडून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। यावेळी उपस्थित चंदगडचे तहसीलदार विनोद नन्नवरे यांनी 4 दिवसात सर्वच मायक्रो फायनान्सच्या अधिकाऱ्यांना चंदगड येथील आपल्या कार्यालयात बोलावून चर्चा करणार असल्याचे सांगितले। यावेळी भाजप कार्यकारिणीचे गोपाळराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोविंददादा पाटील, तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन मुगेरी, युवा मोर्चाचे संदीप नांदेडकर, नितीन पाठक, जयंत देसाई व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पाहूया तर या आंदोलनाच्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबा देसाई काय म्हणाले। पर्यंत शासन निर्णय घेत नाही त्याप्रमाणे कर्ज वसुली करायची नाही तिथला आदेश घेतला। मग इथली लोक चंदगडमध्ये आमच्या ऐकेनात म्हणताना आम्ही दुसरा आदेश इथं घेतला तहसीलदार समोर, बरोबर आहे की जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत सक्तीची वसुली करायची नाही। सक्तीची वसुली करायची नाही म्हटल्यानंतर हे ऐकेनात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, परत वैयक्तिक कारवाई केली तरी सुद्धा ह्यांचा काय फरक पडला नाही। म्हणून शेवटी आम्हाला हा निर्णय घ्यायला लागला की शासनाची प्रोसेस चालू आहे, शासनापुढे गेलेला काय पूर्ण कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे शासनाचा प्रस्ताव गेलेला आहे महाराष्ट्र शासनाकडे। तो प्रस्ताव गेलेला आहे, जो ज्या वेळेला जो प्रस्ताव मंजूर होईल तोपर्यंत आम्हाला आदेश काय मिळावा की जे काय फायनान्सवाले आहेत, ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांना पूर्ण ह्यांनी नोटीस काढावी की चंदगड, आजरा, गडिंग्लज ह्या 3 तालुक्यामध्ये त्यांनी पूर्णपणे फायनान्सवाल्यांना बंदी करायची की हे बँकवाले इथं फिरता कामा नाहीत। कारण कसं आहे की कंप्लेंट करून सुद्धा ते म्हणतात आम्ही तहसीलदारांना ओळखत नाही, कलेक्टरांचा आदेश मान्य करत नाही, असल्या आमच्या ढीगभर आमच्याकडे आदेश पडलेले आहेत म्हणतात घरात ऑफिसमध्ये आम्ही असे ढीगभर आदेश टाकले त्यामुळे आम्ही ह्याला मान्यता देत नाही। ते गुंडांकरवी अशी धमकी द्यायला लागली की तुम्ही हे भरायलाच पाहिजे, कसं वसूल करायचं ते आम्ही करून घेतो ते वसुली। मग ह्या सगळ्यांना आळा यावासाठी ह्याच्यासाठी हा मोठा रस्ता रोको आंदोलन करतो। त्यामुळे शासनाने आपला निर्णय द्यावा आणि मान्यवरांनी आमदार खासदार बंटी पाटील साहेबांनी आम्हाला असा आदेश द्यावा की जोपर्यंत कंपन्यांचा निर्णय होत नाही, त्यांच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांनी सगळ्या बँकांना नोटीस काढाव्यात आणि पूर्णपणे कर्ज वसुली थांबवावी।